हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा तिसरा चॅप्टर पाहणार आहोत ज्याचे नाव आहे द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. व्हॉट इज मीन बाय अर्थ? अर्थ काय असते तर एक प्लॅनेट आहे ज्याच्यावरती आपल्यासारखे ह्युमन बीइंग्स किंवा अदर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते राहतात. मग आता लिव्हिंग वर्ल्ड काय असतं तर त्याच्याबद्दलची थोडक्यामध्ये माहिती, इन डिटेल माहिती आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. पण यापूर्वीचे जे काही दोन चॅप्टर होते त्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय सोलार सिस्टीम काय असते, अर्थ काय असते, कुठे आहे तिचे पोझिशन काय आहे, आणि त्यानंतरच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये अर्थची जी काही मोशन होती म्हणजे अर्थ स्वतःभोवती फिरते का, सूर्याभोवती फिरते का, तर ती कशा पद्धतीने फिरते याबद्दलची थोडक्यामध्ये माहिती आपण मिळवलेली होती. तर तुम्ही ते जे काही चॅप्टर्स आहेत ते व्यवस्थितपणे अभ्यासला असाल. त्याच पद्धतीने त्याच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील तर त्यांचा सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला असाल, त्याचा एक्सरसाइज सुद्धा सोडवला असाल. तर आता आपण आपल्या या तिसऱ्या चॅप्टरकडे वळूया ज्याचं नाव आहे द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. आता हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला काय सुचतं तर अर्थ अर्थ म्हणजे काय तर पृथ्वी. पृथ्वी काय आहे, एक असा ग्रह आहे सूर्यमालेतला ज्याच्यावरती ज्याच्यावरती असा एकमेव ग्रह आहे म्हणायला असं सुद्धा हरकत नाही ज्याच्यावरती ह्युमन बीइंग्स राहतात किंवा आपल्यासारखे इंटेलिजंट असे काय आहेत सजीव प्राणी आहेत. त्यानंतर पुढे बघा, तर सुरुवातीलाच तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक डायग्राम दिलेली आहे. आता ही जी काही डायग्राम आहे ही कशाची डायग्राम आहे तर बघा, द स्पियर्स ऑफ द अर्थ. स्पियर स्पियर म्हणजे काय तर ज्याला आपण थर म्हणतो थोडक्यात. तर पृथ्वीचे जे काही थर आहेत तर त्याची ही काय आहे डायग्राम आहे. तर याच्यामध्ये बायोस्फियर काय, ॲटमॉस्फियर काय, हायड्रोस्फियर काय आणि लिथोस्फियर काय हे आपल्याला दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला थोडंसं गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे काही वेळाकरता ही डायग्राम थोडीशी बाजूला ठेवूया आणि आपण पुढे जाऊया. म्हणजे तुम्हाला जेव्हा ॲटमॉस्फियर काय असतं, हायड्रोस्फियर काय असतं किंवा लिथोस्फियर काय असतं हे समजेल, त्यावेळेला ही डायग्राम आपण परत पाहू. ठीक आहे. तर बघा, त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत कॅन यू टेल या संदर्भाखाली, म्हणजे तुम्ही सांगू शकता का. तर काय सांगायचंय तुम्हाला, लक्ष द्या. पहिला प्रश्न बघा, वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम. तर तुम्हाला पाणी कुठून मिळतं. वी गेट वॉटर फ्रॉम व्हेरियस रिसोर्सेस ॲज लाईक रिव्हर्स, स्ट्रीम्स, लेक्स, ओशियन्स किंवा रेन आहे, अशा बऱ्याचशा स्रोतांपासून आपल्याला काय मिळतं, पाणी मिळतं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ द बिल्डिंग्स. तर आपले जे काही घरं असतात तर ते कशाच्या आधारावरती एवढ्या भक्कमपणे उभे राहतात तर त्याचा जो काही पाया असेल मीन्स लँड, जमिनीच्या आधारावरती ते काय करतात, त्याचा पाया भक्कमपणे उभा राहतो. त्यानंतर तिसरा आहे, व्हॉट नीड डू वी मीट टू ब्रीदिंग. तर आपल्या श्वासोच्छवासाद्वारे काय होतं, कशाची गरज आपली फुलफिल होते तर त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये असलेले जे काही ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजनची गरज या ठिकाणी फुलफिल होते. त्यानंतर नेक्स्ट बघा, फोर्थ क्वेश्चन, फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट. आता आपली जी काही पृथ्वी आहे ती लाईट कुठून मिळवते. तर हा जो काही क्वेश्चन होता हा सेम क्वेश्चन आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलेला, की आपल्या सोलार सिस्टीम मधले जेवढे काही प्लॅनेट्स आहेत तर त्या सर्व प्लॅनेट्सला हीट आणि काय जी काही लाईट आहे तर त्या सर्वांना हीट आणि लाईट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो कोण तर सन, ज्याला आपण सूर्य म्हणतो. तर याचे आन्सर्स बघा इथे या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायला भेटतील. वी गेट वॉटर फ्रॉम स्ट्रीम्स, रिव्हर्स, लेक्स एक्सेट्रा ऑन द लँड. आता या ठिकाणी क्वेश्चन असा होता की आपल्या घराचे जे काही पाया आहे ते कशाच्या आधारावरती एवढ्या भक्कमपणे उभे आहे. तिसरा मुद्दा बघा, जी काही एअर आहे ती आपल्याला ब्रिदिंगद्वारे मिळते किंवा त्या ठिकाणी तुम्ही असंही म्हणू शकता वी गेट ऑक्सिजन ड्युरिंग ब्रिदिंग. त्यानंतर चौथा प्रश्न असा आहे की पृथ्वीला उष्णता आणि जी काही प्रकाश असेल ते कोणापासून मिळतो तर पृथ्वीला उष्णता आणि प्रकाश सूर्यापासून मिळतो. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, आता या पृथ्वीवरती काय काय आहे, आपल्याला काय काय आढळतं. ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर्स. तर बघा, पृथ्वीवरती काही भागामध्ये काय आहे, जमीन आहे, तर काही भागामध्ये पाणी आहे. द अर्थ इज सराउंडेड बाय ॲटमॉस्फिअर. आता ही जी काही अर्थ आहे ती काय कशाने सराउंड केलेली आहे तर ॲटमॉस्फिअरनं, म्हणजे ज्याला आपण वातावरण म्हणतो. देअर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड, इन वॉटर अँड इन द एअर.
तर लिव्हिंग थिंग्स आहेत कुठे? जमिनीवरती, पाण्यामध्ये आणि हवेमध्ये सुद्धा. द सन इज कॉज ऑफ मेनी नॅचरल प्रोसेसेस ऑन द अर्थ. आता सूर्य हा एकमेव स्रोत आहे कशाचा? तर पृथ्वीवरती ज्या ज्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया होतात, उदाहरणामध्ये प्रकाश संश्लेषण होतं, सूर्यापासून उष्णता मिळते, त्यापासून आपण बऱ्याचशा गोष्टी निर्माण करतो. त्यानंतर वॉटर, लँड अँड water, land and air constitute envelopes of the earth, namely the hydrosphere, lithosphere and atmosphere. The biosphere spreads in all the other three spheres. आता ही जी काही पृथ्वी आहे ती मेनली 3 घटकांपासून बनलेली आहे. पहिला घटक काय आहे? पहिला घटक आहे लँड, ज्याला आपण काय म्हणतो? तर लँड म्हणजे जमिनीचा एक थर, आणि त्या थराला आपण लिथोस्फिअर म्हणतो. आता बघा, हे जे काही नाव आहे ते लक्षात ठेवणं खूप इझी आहे. तर बघा, लिथो, लिथो म्हणजे काय? तर लँड, आणि स्पियर, स्पियर म्हणजे काय? तर थर. जमिनीचा थर म्हणजेच काय? तर लिथोस्फिअर. काय होतं? बऱ्याच वेळेला लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर याच्यामध्ये तुमची थोडीशी गफलत होते, आणि त्यासाठी हे त्यांचे जे काही अर्थ आहेत त्यांचे जर आपण फोड केले, त्यांचं ब्रेक केलं, तर त्याचे 2 वेगळे अर्थ तयार होतात, आणि त्यातून आपण लक्षात ठेवू शकतो की कोणते नाव कशाचे आहे. त्यानंतर सेकंडली बघा, दिस इज वॉट? दिस इज वॉटर. दिस इज द सेकंड कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑफ अर्थ. हा काय आहे? तर हा आहे हायड्रोस्फिअर. आता हायड्रो म्हणजे काय? तर हायड्रो मीन्स वॉटर आणि स्फिअर म्हणजे थर. तर अशा पद्धतीने आपण त्यांचे जे काही नेम्स आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आहे पुढे नेक्स्ट ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर काय आहे? तर ॲटमॉस म्हणजे काय? तर एअर, ज्याला आपण म्हणतो थोडक्यात, एअर म्हणजेच हवा. तर आपल्या पृथ्वीवरती प्रामुख्याने 3 थर आहेत. त्याच्यापैकी पहिला थर हा जमिनीचा असतो, दुसरा थर हा पाण्याचा असतो आणि तिसरा थर हवेचा असतो. आणि यालाच आपण रेस्पेक्टिव्हली काय म्हणतो? लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर म्हणतो. आता हे तिघं जेव्हा एकत्र येतात म्हणजेच काय? लँड, वॉटर अँड एअर यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो? बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. याच्यापैकी एकही थर काय झाला? कमी झाला, त्याचं काय म्हणतात नामशेष झालं, तर काय होऊ शकतं? तर आपली जी काही पृथ्वी आहे तर तिचं पूर्ण संतुलन ढासळू शकतं. तर समजलं तुम्हाला, म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलं की जी काही डायग्राम आपण पाहतोय ती थोडीशी थोड्या वेळाकरता दूर ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता बघा, आता तुमच्या लक्षात येईल. बघा, दिस इज द स्पियर मीन्स थर. This is the layer of land. So this is what? This is lithosphere. This is the layer of water. This is hydrosphere. आणि त्यानंतरचा उर्वरित जो काही भाग असेल त्याच्यामध्ये हवा असते, एअर असते. This is atmosphere. आणि या तिघांना मिळून आपण काय म्हणतो? बायोस्फिअर. आता ही डायग्राम तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आली असेल ना? मूव टुवर्ड्स. आता आपली गाडी थोडीशी पुढे सरकूया, ठीक आहे? तर बघा आता, त्यानंतर आपण काय पाहणार आहोत? तर तुम्हाला समजलं असेल की बायोस्फिअर काय असतं. नेक्स्ट बघा, द लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. जमिनीचा आणि पाण्याचा काही संबंध आहे का? आहे तर कशा पद्धतीनं आहे? मग ते कशा पद्धतीनं वर्कआउट करतं? या सर्व गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा बघा, अर्थ क्रस्ट इज हार्ड. इट इज मेनली मेड अप ऑफ रॉक. जे काही पृथ्वीचा क्रस्ट आहे, क्रस्ट म्हणजे काय? ज्याला आपण गाभा म्हणतो. जो काही मधला भाग असतो तो कसा असतो? हार्ड असतो. म्हणजे काय? कठीण असतो. आणि तो कशापासून बनलेला असतो? तर तो रॉक, रॉक म्हणजे काय? तर ज्याला आपण दगड म्हणतो, तर त्याच्यापासून बनलेला असतो. नेक्स्ट पॉइंट, when we travel in hilly regions we see layers of soils and rocks along road cuts. ज्या वेळेला आपण काय करतो? डोंगराळ प्रदेशामध्ये असेल किंवा मग टेकड्याचा प्रदेश असतो, तर त्या भागामध्ये जर आपण काय केलं, प्रवास केला, तर त्यावेळेला मातीचे थर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही दगड आहेत तर ते दगड रस्त्याच्या कडेने किंवा रस्त्याच्या आजूबाजूला विखुरलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर we see grassy expanses of land in some places and only sand in others. काही ठिकाणी आपल्याला फक्त गवताळ प्रदेश पाहायला भेटतो, जिकडे पाहावं तिकडे गवतच असतं. तर काही प्रदेश असा असतो ज्या ठिकाणी फक्त माती असते, रेत असते, ज्याला आपण वाळवंट म्हणतो. The land is covered with crops in some places and with forest in others. तर जी काही लँड आहे, पृथ्वी आहे, ती काही ठिकाणी काय? तर क्रॉप सोबत
काय क्रॉपनी कव्हर झालेली आहे. काही ठिकाणी भरघोस अशी पीक येतात, काही ठिकाणी येत नाही. तर काही ठिकाणी काय अगदी गच्च म्हणजे ज्याला आपण घनदाट म्हणतो, तर घनदाट अशी जंगले आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, पृथ्वीचा जो काही आतला भाग असतो, हा भाग यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण क्रस्ट म्हणतो. आणि तो कसा असतो, हार्ड असतो. मीन्स व्हॉट, तो कठीण असतो. त्यानंतर पुढे बघा आता, sometimes we get to see the deeper layers of soil into which tree roots spread. काही वेळेला काय होतं, तर काही वेळेला आपल्याला जमिनीच्या खालचे जे काही खोल असलेले थर आहेत ते पाहायला मिळतात. जे थर काय करतात, तर झाडांच्या मुळा त्याच्यामध्ये पसरवतात. आता जर बऱ्याच वेळेला तुमच्या आजूबाजूला कुठेतरी पाईपलाईन चालू असेल, तर बघा तुम्हाला जमिनीच्या खाली खूप खोलवर खोदलेला गड्ढा किंवा एखादा छिद्र पाहायला भेटत असेल, तर त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल वरच्या मातीचा रंग वेगळा आहे, खालच्या मातीचा रंग वेगळा आहे, त्याचा आकारमान वेगळा आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. At other, we see rocks split apart by the tree roots. There are gentle mountain slopes as well as sheer cliffs of rock. एवढंच नाही, तर ज्या काही मुळा असतात जमिनीमध्ये, तर त्या मुळा काय करत असतात, तर झाडांच्या मुळा रॉक्स मध्ये, खडकांमध्ये जातात आणि त्यांचं काय करून त्यांचं एक ब्रेक डाऊन करतात. आणि या ठिकाणी काय होतं, तर जे काही माउंटेन्स असतात त्यांचे उतारे खूप जेंटल असतात, हळुवार असतात, निमुळते असतात. बऱ्याच वेळेला शीर क्लिप्स म्हणजे काय, तर त्यांचे उंच उंच असे काय कडा डोंगर, तर ते सुद्धा उताराच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. ऑल these land features are a part of Earth's lithosphere. आणि आतापर्यंत जे काही वेगवेगळे प्रकार पाहिले आपण, मातीचे असतील किंवा मग उतारांचे असतील, तर हे सर्व काय आहेत, तर पृथ्वीच्या लिथोस्फिअरचे वेगवेगळे भाग आहेत, त्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर पुढे बघा, much of the earth's surface is occupied by water. The lithosphere extends under this water too. तर पृथ्वीचा जवळपास बराचसा भाग पाण्याने व्यापलेला आहे. हा जो काही लिथोस्फिअर आहे, तर तो पाण्याखाली जातो. यू कॅन सी हिअर व्हेरियस लँडफॉर्म्स. माउंटेन्स काय असतात, व्हॅलीज काय असतात, हिल काय असते, हिल रॉक काय असते, प्लेन, रिव्हर, प्लेट्यू, असे आयलँड, असे बरेचसे काय, सीशोर असेल, असे बरेचसे लँड, जे काही आपल्याला लँड चे फीचर्स आहेत ते पाहायला मिळतात. About a third of the surface of the earth consists of land. म्हणजे जवळपास 3 पैकी 1 भाग हा काय असतो, लँडचा असतो. नेक्स्ट, अ vast continuous stretch of land is called a continent. समजा एक विस्तृत व असा जमिनीचा भाग आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्टिनेंट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, खंड म्हणतो. मग जगभरामध्ये किती खंड आहे, सिंह. आपण कोणत्या खंडात राहतो ते पण आता समजून घेऊया. The land on earth is divided into 7 continents. पृथ्वीवरची जी काही जमीन आहे ती 7 भागांमध्ये विखुरली गेलेली आहे. They are Asia, Europe, Africa, North America, South America, Antarctica and Australia. तर 7 कॉन्टिनेंट कोणते कोणते आहेत, आय रिपीट, आशिया आहे, युरोप आहे, आफ्रिका आहे, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. असे आपल्याला काय पाहायला भेटतात, वेगवेगळे 7 खंड पाहायला मिळतात. आणि आपण कोणत्या खंडात राहतो, तर आपण आशिया खंडात राहतो. त्यानंतर पुढे बघा, आशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट अँड ऑस्ट्रेलिया द स्मॉलेस्ट. आता परीक्षेला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की लार्जेस्ट कॉन्टिनेंट कोणता आणि स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट कोणता. तर लार्जेस्ट कॉन्टिनेंट आहे आशिया, ज्या ठिकाणी आपण राहतो. आणि स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट कोणता आहे, ऑस्ट्रेलिया, ज्या देशामध्ये आपल्याला कांगारू पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता बघा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे पाहायला भेटतील आपले 7ही खंड. हे आशिया आहे, या आशियामध्ये कोण राहतं, आपण राहतो. दिस इज ऑस्ट्रेलिया विच इज स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट. ओके, आशिया इज व्हॉट, आशिया इज लार्जेस्ट कॉन्टिनेंट. त्यानंतर काय आहे, युरोप आहे, आफ्रिका आहे, अंटार्क्टिका आहे, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका, असे 7 खंड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर आता पुढे बघा, the land is not even in all places. The unevenness gives different shapes to the land in different places.
दे आर कॉल्ड लँडफॉर्म्स. जी काही जमीन आहे ती सर्व ठिकाणी समान आहे का? नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला अनइव्हननेस म्हणजे असमानपणा पाहायला भेटतो. तर जे काही जमिनीचे वेगवेगळे शेड्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात आणि म्हणूनच त्यांना आपण लँडफॉर्म्स म्हणतो. म्हणजेच काय, तर त्यांना आपण भूरूपे असं म्हणतो. तर हे भूरूपे काय काय असतात, तर आपण आत्ताच पाहिले होते भूरूपे. इन द पिक्चर अबव यू कॅन सी सम लँडफॉर्म्स लाईक द प्लेन, हिल, प्लेटेऊ, माउंटेन किंवा सी शोर, आयलँड असे वेगवेगळे काय आपल्याला लँडफॉर्म्स पाहायला मिळतात. 2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. पृथ्वीच्या जवळपास 2/4 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशियन. आणि याच्यापैकी बराच पाणी हे कुठे असतं? ओशियन मध्ये असतं. ओशियन वॉटर इज साल्टी. ओशियनचं जे काही वॉटर असेल ते काय असतं? सॉल्टी असतं. त्यानंतर बघा, देअर आर 5 ओशियन्स नेमली द अटलांटिक, पॅसिफिक, आर्कटिक, द साऊथर्न ओशियन अँड इंडियन ओशियन्स. आता बऱ्याच वेळेला जे काही महासागर आहेत त्यांच्या नावामध्ये आणि खंडांची जे काही नावं आहेत 7, तर त्यांच्यामध्ये गोंधळ उडतो. तर ते व्यवस्थितपणे लक्षात घ्या. महासागराची जी काही 5 नावं आहेत ती आहेत अटलांटिक, पॅसिफिक ज्याला आपण प्रशांत महासागर म्हणतो, आर्कटिक आणि साऊथर्न ओशियन आणि इंडियन ओशियन असे त्याचे काय पडतात? 5 प्रकार पडतात. त्यानंतर पुढे बघा आता, द लँड अलॉंग द मार्जिन्स ऑफ द ओशियन इज कॉल्ड कोस्टल रिजन. अशी जमीन जी की समुद्र किनाऱ्यालगत असते तर तिलाच आपण कोस्टल रिजन म्हणजेच समुद्र किनाऱ्यातील प्रदेश म्हणतो. नेक्स्ट बघा, वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड साइजेस आर फॉर्म अलॉंग विथ द कोस्ट. आता समुद्राच्या मदतीनं काय होतात, वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या स्वरूपाच्या, वेगवेगळ्या नवीन वॉटर बॉडीज तयार होतात. फॉर एक्झाम्पल काय काय, समुद्र आहे, बे म्हणजे सामुद्रधनी, स्ट्रेट आहे, गल्फ आहे, क्रीक आहे. तर असे बरेचसे वेगवेगळे, खाजण, पुळण ज्याला आपण म्हणतो, असे वेगवेगळे डिफरंट बॉडीज आपल्याला तयार झालेल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. नेक्स्ट बघा, दिस वॉटर बॉडीज आर अ पार्ट ऑफ द ओशियन. हे जे काही वॉटर बॉडीज आहेत ते अपार्ट आहेत म्हणजे दे आर पार्ट ऑफ ओशियन. तर ते समुद्राचाच एक भाग आहेत. ज्या पद्धतीने हा हात आहे किंवा हे डोळे आहेत, हे काल आहे, तर हे कशाचा भाग आहेत, तर हे सर्व आपल्या बॉडीचा, आपल्या शरीराचा भाग आहे. त्याच पद्धतीने समुद्राचे हे काय आहेत, तर वेगवेगळे भाग आहेत. तर बघा इथे तुम्हाला समुद्र किनारा पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे बघा, तर सरफेस वॉटर काय असतं? सरफेस म्हणजे काय, तर भूपृष्ठ. भूपृष्ठालगतचं जे काही पाणी असतं त्यालाच आपण सरफेस वॉटर म्हणतो. देअर आर मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. द वॉटर इज नॉट salty but fresh. These streams of water may be rills, brooks, streams, or river. Rills are the smallest and the rivers the biggest. Rills, brooks, streams join each other to form rivers. Rivers which join to make a bigger river are called tributaries. आता बघा, ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत पाण्याच्या, बघा त्यामध्ये काय काय येतं, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे झरे पाण्याचे हे काय करत असतात, जमिनीवरती वाहत असतात. तर हे पाणी फक्त साल्टी म्हणजे ज्याला आपण खारट म्हणतो, तर खारट स्वरूपाचंच नसून काय असतं, फ्रेश सुद्धा असतं. हे जे काही स्ट्रीम्स आहेत पाण्याचे, तर ते ओहळ असू शकतात, झरे असू शकतात किंवा नद्या असू शकतात. सगळ्यात छोटे काय असतात, रील्स असतात आणि सगळ्यात मोठ्या नद्या असतात. तर नद्या ज्या ठिकाणी एकमेकांना जोडतात आणि मोठ्या नद्या तयार होतात त्यांना आपण ट्रायब्युटरीज म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण संगम म्हणतो, थोडक्यामध्ये नद्यांचा संगम झाला असं म्हणतो, तर त्याला आपण ट्रायब्युटरीज असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, इन सम प्लेसेस रिव्हर कॅस्केड्स डाऊन अ सडन ड्रॉप. दिस फॉर्म्स अ वॉटरफॉल. तर बऱ्याच वेळेला काय होतं, जी काही रिव्हर आहे तर ती अचानकपणे काय होते, उसळी मारते, अचानकपणे एका उंचावरील भागाकडून खाली पडते. त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्यालाच आपण वॉटरफॉल मीन्स धबधबा म्हणतो. ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इन टू द ओशियन. ज्या काही वेगवेगळ्या नद्या आहेत तर त्या नद्या समुद्रामध्ये वाहत जाऊन मिळतात.
लेक्स. आता लेक्स काय असतात बघा. अ वॉटर बॉडी फॉर्म बाय वॉटर कलेक्टिंग नॅचरली इन अ लो लाईंग एरिया ऑफ लँड इज कॉल्ड अ लेक. तर तळे म्हणजे काय, तर अशा वॉटर बॉडीज ज्या की काय होतात ज्याच्यामध्ये नॅचरली निसर्गता जे काही लो लाईंग एरिया आहे म्हणजे खालचा भूपृष्ठ आहे, खोलवरचा भाग आहे, तर त्या ठिकाणी तयार होणाऱ्या वॉटर बॉडीजला आपण काय म्हणतो, लेक म्हणतो. त्यानंतर बघा, वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस. आईसच्या स्वरूपामध्ये काय, वॉटर असतं का, तर हो असतं, प्रचंड प्रमाणात असतं. वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स freezes and in cold regions they come down in the form of snow. जे काही वॉटर पार्टिकल्स आहे ढगामधले ते काय होतात, फ्रीज होतात. त्याच्या जे काही काय आहे, मेनली कुठे होतात तर कोल्ड रिजन्स मध्ये, आणि ते स्नोच्या स्वरूपात, कशाच्या, हिम बर्फाच्या स्वरूपात, हिमकणांच्या स्वरूपात ते खाली येतात. When layers of snow pile up on the ground, they form ice. Next, when such layer of ice pile up in a low-lying area, they become enormous in size. ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात उतार असतो तर त्या ठिकाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, तर हे आईस जमा होतं. This huge mass slips down a slope at a very slow speed. This is called glacier. आणि हे जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणातला मास आहे, वस्तुमान आहे, ते हळूहळू घसरतं, एका एका स्लो स्पीडनं घसरतं, यालाच आपण ग्लासियर म्हणतो. तर ग्लासियर अशा पद्धतीचे असतात पाहण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट, there are also huge blocks of ice floating in the sea. They are called icebergs. त्यानंतर आहे ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर काय असतं बघा. Besides these water bodies on the earth's surface, there is a lot of water stored in the underground layers of rock. It is called underground. Underground म्हणजे काय, तर जमिनीखाली, जमिनीच्या अंतर्गत. तर जे काही वेगवेगळ्या वॉटर बॉडीज आहेत ज्या की पृथ्वीवरती उपलब्ध आहेत, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा साठवला जातो. अंडरग्राउंड जे काही लेयर्स आहेत जमिनीच्या खाली, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठवलं जातो, यालाच आपण अंडरग्राउंड म्हणतो. यू कॅन सी हिअर. तर अशा पद्धतीने नेक्स्ट आहे, वी रीच बाय इट बाय मीन्स ऑफ डग वेल्स अँड बोरवेल्स. आणि त्या पाण्यापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचतो, तर त्या पाण्यापर्यंत आपण वेल्स, विहिरी किंवा बोरवेल्स, ज्याला आपण बोर म्हणतो थोडक्यामध्ये, तर त्याच्या मदतीने पाण्यापर्यंत पोहोचतो. मेनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम अंडरग्राउंड स्प्रिंग्स. वेगवेगळ्या झऱ्यांना, नद्यांना, जे काही जमिनीखालील स्प्रिंग्स असतात, झरे असतात, तर त्यातून पाणी मिळतं. The water or ice that occupies the earth's surface, groundwater, and the water vapor in the atmosphere together from the earth's hydrosphere. जे काही पाणी आहे, मग ते बर्फाच्या स्वरूपात असेल किंवा पृथ्वीच्या सरफेस वरती असेल, ग्राउंड वॉटर असेल किंवा हवेच्या स्वरूपात असेल, तर हे ऍटमॉस्फिअर मधलं सर्व पाणी एकत्रितपणे, याला आपण काय म्हणतो, हायड्रोस्फिअर म्हणतो. तर त्याला हायड्रोस्फिअर का म्हणलं जातं हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता पुढचा मुद्दा, एक मिनिट. तर बघा या ठिकाणी, ओके, यू कॅन सी नाव बेटरली. तर हायड्रोस्फिअर काय असतं तुम्हाला समजलं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस म्हणजे काय, तर एअर ज्याला आपण म्हणतो, हवा ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट बघा, द एनव्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड ऍटमॉस्फिअर. हवेचं एक असं एनव्हलप, असा पुठ्ठा, कच्छा, की ज्या ठिकाणी आपल्याला हवा आढळते, त्यालाच आपण काय म्हणतो, ऍटमॉस्फिअर म्हणतो. Okay, as we go higher from the surface of the earth, the air in the atmosphere becomes rarer. जेव्हा आपण पृथ्वीच्या खालील भागापासून वरच्या भागाकडे जातो, तर जी काही हवा आहे ती रेअर होते, म्हणजे जी काही हवा आहे ती काय होते, विरळ होते. The air consists of a mixture of gases, namely nitrogen, oxygen, water vapor and carbon dioxide. जी काही हवा आहे त्याच्यामध्ये मेनली काय असतं, तर वेगवेगळ्या गॅसेसचं मिक्सचर असतं. नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, वॉटर वेपर आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे. तर यांचं मिश्रण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. There are some other gases too in the air in very small quantities. फक्त नायट्रोजन 78% आढळतं जवळपास, ऑक्सिजन 28%, 21% आढळतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की
ऑक्सिजन 21% असेल तर एवढ्या सजीवांना ते ऑक्सिजन कसं पुरवठा जातं, तर त्यामध्ये बघा जे काही प्लांट्स आहेत ते रिप्रोडक्शन करत राहतात, ऑक्सिजनचं प्रोडक्शन करत असतात. त्यामुळे ते एवढ्या सर्व सजीवांना पूर्ण अवेलेबल होणं ते महत्वाचं ठरतं. त्यानंतर पुढे बघा, द लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर आर नेम्ड ॲज द ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयोनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. वातावरणाचे जे काही 5 स्तर आहेत उदाहरणामध्ये ट्रोपोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअर आहे, मेसोस्फिअर आहे, आयोनोस्फिअर आहे आणि एक्झोस्फिअर आहे. तर अशी त्यांची नावं दिलेली आहेत. आता या चॅप्टर मध्ये तुम्हाला 3 महत्वाची नावं लक्षात ठेवायची आहेत. पहिला म्हणजे काय, तर पहिल्यांदा तुम्हाला जे काही वेगवेगळे कॉन्टिनेंट्स होते, खंड होते 7, तर त्यांची नावं लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे आपल्याला काय लक्षात ठेवायचे, तर त्यानंतर पुढे आपल्याला जे काही वेगवेगळे ओशियन्स आहेत, महासागर आहेत, त्यांची नावं लक्षात ठेवायची. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे काही ट्रोपोस्फिअर आहे किंवा जे काही ॲटमॉस्फिअरचे लेयर्स आहेत त्यांचा मुद्दा आपल्याला या लक्षात ठेवायचा आहे. The layer that extends from the Earth's surface to a height of about 13 km is called the troposphere. एक असा लेयर ज्या ठिकाणी काय होतंय, पृथ्वीचा जो काही सरफेस आहे तर तो एका हाईट पर्यंत जातो, 13 किलोमीटरच्या हाईट पर्यंत जातो, त्यालाच आपण ट्रोपोस्फियर, ज्याला आपण स्तंभ, त्याला काय म्हणलं जातं, ट्रोपोस्फियर असं म्हणलं जातं. त्यानंतर पुढे बघा, they affect the living world to a great extent. आणि हे जे काही लेयर्स आहेत कशाचे, ॲटमॉस्फिअरचे, तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिव्हिंग वर्ल्ड वरती काय होतो, परिणाम होतो. नेक्स्ट वन, द सरफेस ऑफ द अर्थ गेट्स हीट ड्यू टू द हीट इट रिसिव्स फ्रॉम द सन. तर पृथ्वीचा जो काही सरफेस असेल त्या ठिकाणी त्याला हीट मिळते, कशापासून मिळते, तर सूर्यापासून मिळते. हेन्स द एअर नियरेस्ट द सरफेस इज द हॉटेस्ट. म्हणूनच पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या लगत जी काही हवा असते ती काय असते, गरम असते. तर जेव्हा आपण ट्रोपोस्फिअर मध्ये जातो ते त्यावेळेला खूप थंड वाटतं. ऑलमोस्ट ऑल द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर इज कंटेन इन द ट्रोपोस्फिअर. तर जे काही ॲटमॉस्फिअरचे वेपर आहेत तर ते जवळपास सर्वचे सर्व वेपर हे ट्रोपोस्फिअर मध्ये असतात. दॅट इज वाय ऑल वेदर रिलेटेड फेनॉमेना सच ॲज फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स, रेन्स, फॉग, winds and storms takes place in the troposphere. तर जे काही वातावरणामध्ये असणारे वेगवेगळे फेनॉमेना असतात, वेगवेगळ्या प्रोसेस असतात, रेनिंग असेल, फॉग असेल, तर हे सर्वचे सर्व ट्रोपोस्फिअर मध्ये होतात. त्यानंतर पुढे बघा, द एअर ऑन हाय माउंटेन्स इज रेअर दॅन द एअर नियर द अर्थ सरफेस. तर हाय माउंटेन्स वरची जी काही हवा असते ती कशी आहे, रेअर आहे. कशापेक्षा, तर पृथ्वीच्या पृष्ठभागापेक्षा. नेक्स्ट बघा, aeroplanes fly in the higher parts of the troposphere. 1 minute guys. There are the air is rare. तर जेव्हा आपण काय करतो, पृथ्वीच्या ट्रोपोस्फिअर मध्ये जातो तर त्यावेळेला जी काही हवा असते तर ती हवा खूप विरळ होते. आणि त्यामुळेच जे काही काय असतात, वेगवेगळे माउंटेनर्स असतात तर ते त्या ठिकाणी जात असताना काय करतात, तर त्या ठिकाणी जात असताना ते त्या ठिकाणी जात असताना ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जातात. म्हणूनच पॅसेंजर त्यांची सोय करतात त्यांना ऑक्सिजन घेण्यासाठी. नेक्स्ट बघा आता पुढचा मुद्दा, बियॉन्ड the troposphere up to the height of about 50 km from the earth is the layer called stratosphere. जेव्हा आपण काय करतो, ट्रोपोस्फिअरच्या हाईट वरती किती 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरती जातो तर त्यावेळेला आपण काय म्हणतो, स्ट्रॅटोस्फिअर असं त्याला म्हणतो. आता बघा, पहिले लेयर काय होता, ट्रोपोस्फिअरचा होता. नेक्स्ट लेयर आहे स्ट्रॅटोस्फिअरचा. In the lower part of the stratosphere there is a layer of gas called ozone.
तर स्ट्रॅटोस्फिअरच्या खालचा जो काही पार्ट असतो तर त्या ठिकाणी ओझोन लेअर असतो, आणि हा जो काही ओझोन लेअर आहे त्याला आपण अर्थचं काय म्हणतो, तर त्याला आपण आपल्या अर्थचा अम्ब्रेला म्हणतो. का म्हणतो? कारण बघा, हा जो काही ओझोन लेअर आहे तो एका गाळणी सारखा, एका फिल्टर सारखा काम करतो. तुम्ही म्हणाल मॅम कशा पद्धतीने? तर त्यामध्ये बघा, जे काही युव्ही रेज सूर्याकडून येणारे असतात तर त्यांचं फिल्ट्रेशन करतो. आपल्यासाठी जे काही युजफुल रेज आहेत तेच आपल्याला पाठवले जातात, आणि बाकीचे रेज हे त्या ठिकाणी फिल्टर केले जातात. नेक्स्ट बघा, ultraviolet rays coming from the sun are harmful for living things, but the ozone layer absorbs them and protect the living world from those rays. आता जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज आहे जे कुठून येतात, सूर्यापासून येतात, तर ते आपण त्यांच्याबद्दल आता जस्ट माहिती पाहिलेली होती की जे काही ओझोन लेअर आहेत त्यांना आपण का का आपल्या अर्थचा अम्ब्रेला म्हणतो, कारण ते काय करतात, तर जे काही युव्ही रेज आहेत त्यांना ऍब्झॉर्ब करतात, आणि आपल्यासाठी जे काही महत्वाचे रेज आहेत तेच ते आपल्या पृथ्वीवरती पाठवतात. नेक्स्ट बघा आता, यू कॅन सी हिअर द लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचे जे काही लेयर्स आहेत ते पाहायला मिळतील. आता हा काय आहे? हा आहे ट्रोपोस्फिअर, हा आहे स्ट्रॅटोस्फिअर. या दोघांच्या मध्ये काय आहे? ओझोन लेअर आहे, जो की अशा पद्धतीचा दिसतो. मग येतो मेझोस्फिअर, मग आयनोस्फिअर, आणि शेवटी आहे एक्झोस्फिअर. मग आता जे काही पॅराशूट्स असतात, इव्हन काय, तर आपले एरोप्लेन्स असतात, ते कोणत्या लेअर मध्ये असतात, तर ते ट्रोपोस्फिअर मध्ये असतात. त्यानंतर पुढे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे थोडंसं डोकं वापरा. आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर आपलं डोकं वापरायचं आहे. तर पहिला प्रश्न बघा त्यामधला, की तुम्ही रेनबो पाहिले? ऑफकोर्स पाहिलंच असेल, ज्याच्यामध्ये 7 कलर असतात वेगवेगळे. कोणते कोणते कलर्स असतात आठवतात का तुम्हाला? तर त्यासाठी विबजॉर नावाची ट्रिक आहे, ज्याद्वारे आपल्याला त्याचे 7 कलर्स आठवतील. तर ऍटमॉस्फिअरचे हे जे काही वेगवेगळे लेयर्स आहेत, जे रेनबो मध्ये आपल्याला पाहायला, सॉरी, रेनबो आपल्याला ऍटमॉस्फिअरच्या कोणत्या लेअर मध्ये पाहायला मिळतो, तर रेनबो आपल्याला ऍटमॉस्फिअरच्या ट्रोपोस्फिअर या लेअर मध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे बघा, जे काही माउंटेनर्स आहेत ते ऑक्सिजन कॅरी करतात. कुठे? तर त्यांच्या पाठीवरती सिलेंडरच्या फॉर्म मध्ये जेव्हा ते माउंटेन चलतात, जी त्यांची हाईट जवळपास 5000 मीटर पेक्षा जास्त असते. तर त्यामागचं रिझन काय? तर त्यामागचं रिझन म्हणजे, तर ज्या पद्धतीने आपण एका विशिष्ट हाईट पर्यंत जाऊ त्या ठिकाणी जे काही काय असतं, जे काही हवा असते ती विरळ होते, ती कमी कमी होत जाते, आणि त्या ठिकाणी ब्रिदिंग साठी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणूनच काय केलं जातं, तर जे काही ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत तर ते कॅरी केले जातात. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत, काय पाहणार आहोत, तुम्हाला या ठिकाणी एक सायकल पाहायला भेटते. दिस इज व्हॉट, दिस इज अ वॉटर सायकल. आता आपल्याला प्रश्न पडतो की पाऊस कशा पद्धतीने पडतो, पाणी कशा पद्धतीने आपल्याला भेटतं, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता भेटणार आहेत. काळजीपूर्वक बघा. हाऊ डज इट रेन? पाऊस कशा पद्धतीने पडतो? वॉटर ऑन द अर्थ इव्हॅपरेट्स कंटिन्युअसली ड्यू टू द हीट ऑफ द सन. आपल्या पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे? पाणी आहे, बरोबर. आणि हे जे काही पाणी आहे तर ते पाणी काय होतं, तर त्या पाण्याचं इव्हॅपरेशन होतं. का होतं? कारण सूर्यापासून जी काही हीट मिळते तर त्याच्या मदतीने त्याचं इव्हॅपरेशन होतं. जे काही वॉटर आहे तर ते सॉइल मध्ये काय होतं, पर्कोलेट होतं, त्याच्या आतमध्ये जातं. इव्हॅपरेशन हीटमुळे झाल्यामुळे ती जी काही इव्हॅपरेशन आहे ती ऍटमॉस्फिअर मध्ये जाते, आणि वॉटर वेपर ही काय असते, हवेपेक्षा हलकी असते. त्याचाच परिणाम ती ऍटमॉस्फिअर मध्ये सर्वात उंचावरती जाते. ज्या ज्या पद्धतीने जी काही वॉटर वेपर उंचावरती उंचावरती जात असते त्यावेळेला ती थंड होते, आणि त्याचं काय होतं, कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन ही प्रक्रिया अशी आहे ज्यामध्ये काय होतं, एखादं लिक्विड आहे तर त्या लिक्विडचं डायरेक्ट वेपर फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणं, किंवा त्या वेपर पासून डायरेक्टली लिक्विड मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणं, यालाच आपण कंडेन्सेशन म्हणतो. मग छोटे छोटे ड्रॉपलेट्स तयार होतात. मग हे ड्रॉपलेट्स छोटे असतात, हलके असतात, आणि त्यामुळे ते ऍटमॉस्फिअर मध्ये ढगाच्या स्वरूपामध्ये तरंगत असतात. पण ज्या वेळेला हे छोटे ड्रॉपलेट्स एकमेकांशी टुगेदरली येतात, एकमेकांना अशा पद्धतीने जोडले जातात, मग ते मोठे ड्रॉपलेट्स होतात, हेवी होतात, आणि मग ते तरंगू शकत नाहीत, आणि त्यामुळेच हे जे काही वॉटर ड्रॉप्स आहेत
तर ते जमिनीवरती खाली पावसाच्या स्वरूपात अशा पद्धतीने पडतात आणि त्यावेळेला आपल्याला पृथ्वीवरती नवीन पाणी भेटतं. आणि ही प्रक्रिया कंटिन्युअसली सातत्याने चालू आहे वर्षानुवर्ष, आणि अशाच पद्धतीने ती पुढे सुद्धा चालू राहणार आहे. म्हणूनच आपल्या पृथ्वीवरती पाऊस पडतो आणि जी काही ही प्रक्रिया होते तर यालाच आपण काय म्हणतो, वॉटर सायकल म्हणतो. The rainwater flows into rills, streams, rivers, and finally into the sea. Ice in the snow-covered regions also melts due to the heat of the sun to finally flow into rivers. आता जे काही वेगवेगळं पावसाचं पाणी असेल तर ते पावसाचं पाणी काय होतं, तर नद्यांच्या स्वरूपात, झऱ्यांच्या स्वरूपात, ओहळच्या स्वरूपात काय होतं, तर त्या ठिकाणी ते व्हायला सुरुवात होते. कधी कधी स्नो कवर्ड रिजन्स मध्ये सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळतं. तर अशी प्रक्रिया ज्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन होतं, कंडेन्सेशन होतं आणि पाऊस पडतं, ही कंटिन्यू एका सायकलच्या स्वरूपात होते. यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण वॉटर सायकल म्हणतो. तर ती वॉटर सायकल अशा पद्धतीने होते, यू कॅन सी हिअर. त्यानंतर पुढे बघा, बायोस्फिअर काय आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या पृथ्वीवरती राहतात वेगवेगळ्या भागांमध्ये. म्हणजे बघा, काही ठिकाणी आईस कवर्ड आहे, तर काही ठिकाणी काय होतंय, जे काही क्लायमेट आहे तर ते खूप हॉट आहे, काही ठिकाणी खूप थंड आहे, तर काही ठिकाणी माउंटेन्स आढळतात, काही ठिकाणी खूप पाऊस पडतो. तर असे वेगवेगळे जॉग्राफिकल एरिया असतात. आपण जर पाण्याचा विचार केला तर काही ठिकाणी समुद्र आहेत, काही ठिकाणी महासागर आहेत, काही ठिकाणी गोड्या पाण्याचे वेगवेगळे तलाव आहेत, काही ठिकाणी उथळ भाग आहे, काही ठिकाणी मोठेच्या मोठे किनारे आहेत. तर हा जो काही भाग आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विशिष्ट प्रजातीचे प्राणी आढळत असतात. मग त्यांचा काय संबंध, तर बघा, we see a great variety in the living things that inhabit these regions. आणि अशा वेगवेगळ्या भागांमध्ये राहणारे वेगवेगळे प्राणी आपण पाहतो. मग पोलार बेअर हे फक्त ज्या ठिकाणी बर्फ पडतो त्याच रिजन मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. जे काही झेब्रा आहेत तर ते आपल्याला आफ्रिकामध्ये पाहायला भेटतात, कांगारू हे ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने वेगवेगळे अॅनिमल्स हे त्या त्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. एलिफंट आणि लॉयन हे ज्या ठिकाणी जास्त हॉट क्लायमेट असेल, गरम वातावरण असेल त्या ठिकाणी पाहायला भेटतात. वेगवेगळे प्लांट्स हे त्या त्या रिजन नुसार आपल्याला पाहायला भेटतात, त्यांचे ज्या पद्धतीने गुणधर्म असतील त्या ठिकाणी ते राहतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत, अॅनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ना व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मायक्रो मीन्स स्मॉल, त्याला आपण सूक्ष्म म्हणतो. तर असे ऑर्गॅनिझम्स जे की खूप स्मॉल असतात, सूक्ष्म असतात, त्यांना आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो. तर वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने आपल्या पृथ्वीवरती हवा आहे, लिव्हिंग थिंग्स ह्या अस्तित्वात आहेत. कशामुळे अस्तित्वात आहेत, तर लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअरमुळे. ते एकमेकांशी काय होतात, इंटरॅक्ट होतात आणि त्यांचे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील त्यांच्यामध्ये काय होतं, तर यांनी मिळूनच आपला हा बायोस्फिअर बनतो. आणि या बायोस्फिअरची काळजी घेणं कुणाचं काम आहे, तर आपलं काम आहे. तुम्ही आता मोठे होत आहात, तुम्ही पुढे चालून आपल्या भारताचे एक सुजाण नागरिक बनाल आणि त्यावेळेला काय, त्यावेळेला तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्या पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता तुम्हाला त्याची जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायची आहे. तर आजच्या भागामध्ये आपण काय काय पाहिलं हे थोडंसं रिवाइज करूया. तर आजच्या भागामध्ये आपण पृथ्वीबद्दलची माहिती मिळवली. त्यानंतर आपण वेगवेगळ्या स्वरूपातले जे काही त्याचे स्पिअर्स होते, दॅट इज लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर, याच्याबद्दल माहिती मिळवली. मग त्यानंतर आपण ॲटमॉस्फिअरचे लेयर्स पाहिले. त्यापूर्वी आपण काय पाहिले होते, 7 कॉन्टिनेंटची नावं, 5 महासागरांची नावं आणि ॲटमॉस्फिअरची 5 थर. त्यानंतर आपण सरफेस वॉटर काय असतं, लेक्स काय असतं, किंवा मग ग्राउंड वॉटर काय असतं, वॉटर सायकल काय असते, अशा बऱ्याचशा गोष्टी या पाठातून पाहिलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असावा. फ्रेंड्स, यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा मग आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सुद्धा विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तर अशाच पद्धतीने यापूर्वी बघा, अशाच पद्धतीने यापुढील पाठ पाहण्यासाठी याचे जे काही एक्सरसाइज आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 5वी जो काही ईव्हीएस पार्ट आहे तर त्या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. सो बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर, वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट सेशन.
See you again later. Bye bye.